नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाल माठाची भाजी करणार आहोत। त्यासाठी लाल माठाची एक जुडी घेतलेली आहे। भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। धुतल्यानंतर चाळणीवर निथळत ठेवली। त्याच्यानंतर ती बारीक कापून घेतलेली आहे। भाजी निवडताना भाजीचे कोवळे देठ पण घ्यायचे। अशा पद्धतीने भाजी निवडून घ्यायची। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे। अर्धी वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतले। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। 3 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतलेत। लाल माठाची भाजी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झाले, लसूण टाकूया। लालसर होईपर्यंत परतून घेऊया। लसूण छान लालसर झालाय। कांदा टाकूया। मीडियम गॅसवर कांद्याचा रंग गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकूया। 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। पालेभाजी शिजल्यानंतर कमी होते, त्या अंदाजाने आपण हिरवी मिरची टाकायची आहे। कांदा आणि हिरवी मिरची छान परतल्या गेली आहे। कांद्याचा रंग आता गुलाबीसर होत आलाय। 2 चिमूट हिंग टाकूया। छोटा पाव चमचा हळद। सर्व मिक्स करून घेऊया। भाजी टाकूया। भाजी छान निथळून घ्यायची। भाजीमध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही। मिक्स करून घेऊया। परतवून घेतल्यानंतर भाजी आकाराने कमी होते, म्हणून पालेभाजीमध्ये मीठ शेवटी टाकायचं। सुरुवातीला मीठ टाकायचं नाही। आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर भाजी शिजण्यासाठी थोडासा पाण्याचा हक्का देते। अगदी एखाद्या चमच्यावर पाणी टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया सर्व। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं भाजीला छान वाफ आली आहे। भाजी छान शिजली आहे। ही भाजी थोडी ओलसरच ठेवायची, खूप कोरडी नाही करायची। ओलं खोबरं टाकूया। मिक्स करून घेऊया। ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता। आपली लाल माठाची भाजी तयार झाली आहे। आपली लाल माठाची भाजी तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व करूया। ओलं खोबरं टाकूया। आपली लाल माठाची भाजी तयार झाली आहे। ही भाजी आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकतो। वरण भाताबरोबर खूप छान लागते। डब्याला देऊ शकतो, जेवताना घेऊ शकतो। पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारात झाला पाहिजे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।